लाडकी बहीण योजना ज्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने सुद्धा सांगितलेलं आहे। सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबतच बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत नसेल त्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर होणार आहे। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती, आम्ही नियमावली ठरवलेली होती। चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात, ती आमची मानसिकता आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने सुद्धा सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असावेत, त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत। बघा, हे 4 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर आदिती तटकरे मॅडमनी ज्या 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे ते 4 कागदपत्रे तुम्ही सुद्धा जमाच करायचे आहेत। त्यामुळे आदिती तटकरे मॅडम काय म्हणतायत तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। काही स्वतःहून केलेले आहेत, म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेलं आहे, त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही। एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेलं आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला, ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे। 1-2 तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही। त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत, कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत, हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं। ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत, पण याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी। आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या
ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या, ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे. पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्याने आपण फक्त पॅन, त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय. तर बघा, आताच तुम्ही ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करणार आहेत त्याच बहिणींना पुढील महिन्याचा हप्ता मिळणार आहे. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहेत. बघा, जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज पैसे येणार आहे. त्यानंतर तुम्ही 4 कागदपत्रे जमाच करू शकता. परंतु ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत. त्या ज्या वेळेस 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्यानंतर त्यांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा आज या 25 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे जमा करतील त्याच लाडक्या बहिणींना 50,000 रुपये अनुदान सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. परंतु या अनुदानासाठी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तर बघा, त्या 25 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा पुणे जिल्हा असेल तर त्या बहिणींना आजच पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि मागील 2 महिन्यांचे 3000 रुपये विस्तांतर केले जाणार आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा पुणे जिल्हा आहे, ज्या बहिणींचा जिल्हा मुंबई जिल्हा आहे, ज्या बहिणींचा जिल्हा सातारा जिल्हा आहे, ज्या बहिणींचा जिल्हा सांगली जिल्हा आहे आणि ज्या बहिणींचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा भंडारा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे आणि बीड जिल्हा आहे अशा 10 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे जमा होणार आहेत. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. बघा, धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा. बघा, या धाराशिव जिल्ह्याचं नाव चेंज करण्यात आलेलं होतं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अगोदर उस्मानाबाद जिल्हा होतं, त्याचं नाव धाराशिव सुद्धा करण्यात आलेलं आहे. सोबतच 14वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा. बघा, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव चेंज करण्यात आलं होतं, बदल करण्यात आलेलं होतं, त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेला आहे. सोबतच 15वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. सोबतच 16वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बघा, या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उर्वरित 5 जिल्हे सुद्धा सांगणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे. कारण आज शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. तर बघा, सध्याच्या स्थितीला 20 जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत.
उर्वरित 5 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु आज या प्रमुख 5 बँकांमधून 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमची बँक या 5 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा, यामध्ये पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI बँक, सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। बघा, ज्या बहिणींचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, ग्रामीण बँक किंवा पंजाब नॅशनल या बँकेमध्ये आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच 5वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा, या 5 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणींनी या 5 बँकेमध्ये बँक खातं खोललेलं आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। परंतु हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे की अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे। परंतु त्या अगोदर अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी ज्या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्या 3 योजनांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी येत्या 2 दिवसाच्या अगोदर अर्ज करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही। बघा, त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। बघा, केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। तर या योजनेच्या मार्फत तुम्हाला 15,000 रुपये अनुदान मिळणार आहे। ज्या बहिणींना या प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी पोस्टच्या खाली कमेंट सुद्धा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, राज्य सरकारकडून 2 ते 3 दिवसांपूर्वी या योजनेचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत। पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। आणि शेवटची योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, लाडक्या बहिणींना स्वतःचे घर नसेल, कच्चे घर असेल किंवा खराब झालेलं घर असेल तर राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून घर बांधणीसाठी 2,10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। सोबतच जागा नसेल तर त्या जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना घर बांधण्यासाठी टोटल मिळून 3,10,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे। तर बघा, तुम्हाला ज्या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या त्या 3 योजना अगदी सविस्तर पद्धतीने सांगितलेल्या आहेत। परंतु लाडक्या बहिणींना जे 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर ते बँकांकडून देण्यात येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनी ज्या बँकेमध्ये बँक खातं खोललेलं आहे त्या बँकेमधून 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। परंतु हे अनुदान बिनव्याजी असणार आहे। ज्या ठिकाणी तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे त्या हप्त्यामधूनच या पैशांची रक्कम काढणार आहे। या पैशांचे हप्ते कटच होणार आहे। म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला बँक 50,000 रुपयापर्यंत लोन देणार आहे। त्यानंतर तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाही। थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योगधंदा करायचा असेल तर त्यासाठी बँकांकडून 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। आणि तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे तर त्या हप्त्यामधूनच या पैशांची रक्कम कट होणार आहे। म्हणजेच या 50,000 रुपयांचे हप्ते तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधूनच कट होणार आहे। ज्या बहिणींना या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा करायची आहे। परंतु जे 5 जिल्हे राहिलेले होते ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा। बघा, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।